चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याला मानसशास्त्रामधल्या अभ्यास अभ्यास आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये या पद्धतींवर एखाद दुसरा प्रश्न येतो आणि म्हणून या पद्धतींचा अभ्यास व्यवस्थितरित्या करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ओके. मग आता बघा, मानसशास्त्राच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती आता आपल्याला सविस्तर अशा अभ्यासाच्या. चला तर मग मानसशास्त्राच्या पद्धती कोणकोणत्या पद्धती आहेत ते एकदा बघू. सुरुवातीला आपण बघतोय प्रायोगिक पद्धत, एक्सपेरिमेंटल मेथड. मानसशास्त्रामध्ये मानसशास्त्र हे शास्त्रच्या जेव्हापासून शास्त्र म्हणून उदयास आलं त्याचा बेस काय होता? त्याचा बेस होता प्रायोगिक पद्धत. कारण कुठल्याही शास्त्राला जर प्रयोगाने पडताळून बघता येत असेल किंवा कुठल्या संकल्पनेला जर प्रयोगातून पडताळून पाहता येत असेल प्रयोग करून, तर ती संकल्पना शास्त्र या घटकाला काय करत असते? करत असते. एखाद्या किंवा एखाद्या विषयाचा घटकाचा त्यावेळेस आपण प्रयोगाद्वारे पडताळणी करतो आणि वारंवार निष्कर्ष तेच येतात, त्याचा अर्थ काय असतो? काय आहे? शास्त्र आहे. मग आता मानसशास्त्र हे काय आहे? तर मानवी मन, मानवी वर्तन आणि मानवी अनुभव याचा वैज्ञानिक अभ्यास करणारे एक उपशास्त्र आहे. काय आहे? वैज्ञानिक अभ्यास करणारा उपशास्त्र आहे. मग आता मानवाचा जो विचार आहे, मानवाच्या भावना असतील, प्रेरणा असतील व या सगळ्या गोष्टीतून मानवाची जी कृती घडते, या सर्वांचं त्यावेळेस आकलन करतो आपण किंवा आकलनासाठी काही तात्विक त्याची निरीक्षणं करतो. ते निरीक्षणं पुरेसे असतात का? तर नसतात. निरीक्षणं पुरेसे नसतात. यासाठी काय करावं लागेल? तर शास्त्रीय व व्यवस्थित अभ्यास पद्धतींची आपल्याला गरज असणार असते. बरोबर आहे? म्हणून मानसशास्त्रामध्ये अभ्यासाच्या पद्धती किंवा वर्तन अभ्यास पद्धती याचं महत्त्व खूप वाढलेलं आहे किंवा महत्त्व आहे. ठीक आहे. मग आता मानवी वर्तनाच्या अभ्यासाच्या किंवा मानसशास्त्रामध्ये अभ्यास पद्धतीचं महत्त्व काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. जसं की आता प्रायोगिक पद्धत तर बघूच आपण, परंतु अभ्यास पद्धतीचं महत्त्व काय हे अगोदर तुम्हाला. तर याच्यातून मानवी वर्तनाचं वस्तुनिष्ठ निरीक्षण व विश्लेषण शक्य करता येतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे मानवाचं जे वर्तन विशिष्ट वेळी विशिष्ट पद्धतीने घडतं त्याचं आपल्याला वस्तुनिष्ठ निरीक्षण करता येतं आणि त्याच्यावरून त्याचं काय करता येतं? आपल्याला विश्लेषण करता येतं. पर्यंत क्लिअर झालं? त्यानंतर विविध जी परिस्थिती असते त्या परिस्थितीमध्ये व्यक्तीच्या वर्तनामध्ये जो काही बदल झालाय तो बदल काय होतो? आपल्याला समजत असतो. कशामधला? व्यक्तीच्या वर्तनामधला. मग याचे काही क्षेत्र आहेत बघा, जसं की शैक्षणिक क्षेत्र आहे, सामाजिक क्षेत्र आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, वैद्यकीय क्षेत्र आहे. ठीक आहे. अशा क्षेत्रामध्ये ज्या काही समस्या निर्माण होतात त्या समस्या ज्या आहेत त्या समस्यांचं ज्या वेळेस आपल्याला निराकरण करायचं असतं, त्या समस्याचं निराकरण करत असताना आपल्याला काही ठोस पुरावे आवश्यक असतात आणि या ठोस पुरावे मिळवण्यासाठी मानसशास्त्रातल्या अभ्यास पद्धती आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी काय आहे? तर मानवी वर्तन जे आहे, मानवी वर्तनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो निर्माण होतो. मानवी वर्तनाचा वैज्ञानिक. आणि याच्यामुळं काय होतं? तर मानसशास्त्र हे फक्त तत्वज्ञान न राहता प्रत्यक्षात जीवनाशी त्यावेळेस प्रत्यक्ष जीवनाशी निगडीत व्यावहारिक व उपयुक्त ज्ञान ठरतं. ठीक आहे. हे झालं तुमचं
मानसशास्त्रात अभ्यास पद्धतीचं काय महत्व आहे ते. ठीक आहे. आता प्रायोगिक पद्धत आपल्याला बघायची आहे. तुम्हाला स्क्रीनवरती इथं दिसते प्रायोगिक पद्धत काय आहे. तर बघा, सुरुवातीला सांगतो एक्सपेरिमेंटल मेथड असं म्हणतो. आता प्रायोगिक पद्धतीमध्ये मानसशास्त्र आणि इतर विज्ञान शाखांमध्ये वापरली जाणारी एक महत्वाची पद्धती आहे. त्यात एखाद्या घटनेचा वर्तनाचा अभ्यास नियंत्रित परिस्थिती करून कारण परिणाम याचा काही संबंध आहे तो शोधण्यासाठी इथं होत असतो. ठीक आहे. आता प्रायोगिक पद्धतीमुळे काय काय मानसशास्त्राला मिळाले ते मी तुम्हाला सांगतो. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रायोगिक पद्धतीमुळे मानसशास्त्राला शास्त्र म्हणून दर्जा मिळाला. प्रायोगिक पद्धतीमुळे मानसशास्त्राला शास्त्र म्हणून दर्जा मिळाला. काय? शास्त्र म्हणून दर्जा मिळाला. त्याला मानसशास्त्राला शास्त्र म्हणून दर्जा मिळाला प्रायोगिक पद्धती. आता प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरणात केले निरीक्षण. प्रयोग म्हणजे काय? दुसरं तिथं काय नाही. प्रयोग म्हणजे काय असते? नियंत्रित वातावरणामध्ये, नियंत्रित जे वातावरण आहे त्या नियंत्रित वातावरणात केलेलं निरीक्षण म्हणजे प्रयोग. हे देखील काय आहे? निरीक्षण आहे, हे लक्षात. पण नियंत्रित वातावरणामध्ये जे नियंत्रित वातावरण आहे ते नियंत्रित एक समजा नैसर्गिकरित्या म्हणा किंवा मुद्दामून आर्टिफिशियल वातावरण निर्माण केलेलं असतं. त्या नियंत्रित वातावरणात निरीक्षण केलेलं असतं. हे प्रयोग असतं. प्रयोगातून एकतर नवीन शोध घेतला जातो किंवा अगोदर शोधलेली जे काही तत्वे आहेत, अगोदर शोधलेली जे काही निरीक्षण आहेत त्याचा पडताळा आपल्याला करता येत असतो. म्हणजे एकतर नवीन शोधणे किंवा पडताळा करून पाहणे, ह्या गोष्टी आहेत. ठीक आहे. प्रायोगिक पद्धत ही एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे, लक्षात घ्या. कायम लक्षात ठेवा, प्रायोगिक पद्धत कसली आहे? शास्त्रशुद्ध पद्धत आहे. प्रायोगिक पद्धत कशी आहे? शास्त्रशुद्ध आहे. शास्त्रशुद्ध पद्धत आहे. म्हणजे या पद्धतीला शास्त्राचा आधार आहे. आणि मग तुम्हाला माहिती आहे की जर्मनीमध्ये विल्यम वुंट यांनी लिप्झिग या जर्मनीमध्ये असलेल्या लिप्झिग या प्रयोगशाळेमध्ये काय केलेले आहेत? प्रयोग केलेले आहेत. जगातील ही मानसशास्त्रातली पहिली म्हणजे प्रयोगशाळा होती. आणि या प्रयोगशाळेमध्ये लिप्झिग विद्यापीठामध्ये काय केलेले आहेत? वेगवेगळे प्रयोग केलेले झाले. तुमची आता प्रायोगिक पद्धती. आता या प्रायोगिक पद्धतीच्या काही व्याख्या आहेत ते आपण बघूयात. प्रायोगिक पद्धत म्हणजे संशोधक एखादा घटक व्हेरिएबल्स बदलून त्याचा दुसऱ्या घटकावर होणारा परिणाम याचं काय करत असतो? निरीक्षण करत असतो. ओके सीताजी, वेलकम. चला, आता प्रायोगिक पद्धतीमध्ये काय करत असतो तो? प्रायोगिक पद्धत म्हणजे एखादा घटक जो व्हेरिएबल्स असतो, व्हेरिएबल काय करत असतो? व्हेरिएबल बदलायचा आणि त्याच्या जागेवर दुसरा एखादा घटक घ्यायचा आणि त्या घटकावर जे काही परिणाम होतात नामाचं काय करायचं? निरीक्षण करायचं. ठीक आहे. आता प्रयोजक, हे दोन गोष्टी आहेत बघा याच्यामध्ये. प्रयोजक म्हणजे कोण? जो प्रयोग करतो तो. ओके. जो प्रयोग करतो तो प्रयोजक. या 2-3 संकल्पना आपण जरा समजून याच्यावर प्रश्न आहे. प्रयोजक म्हणजे काय? जो प्रयोग करतो किंवा तो प्रयोग करतो. प्रयोजक म्हणजे काय?
प्रयोजक म्हणजे काय? प्रयोग करणारा. बघा लक्षात घ्या, प्रयोग करणारा. प्रयोग करणारा कोण असतो? प्रयोजक असतो. प्रयोज्य. प्रयोज्य म्हणजे काय? ज्याच्यावर प्रयोग केला तो, है ना? ज्याच्यावर प्रयोग केला, ज्याच्यावर प्रयोग केला, ज्याच्यावर प्रयोग केला तो कोण? प्रयोज्य. हे दोन संकल्पना लक्षात घ्या, प्रयोजक आणि प्रयोज्य. ठीक आहे. आता दोन गट तुम्हाला मी सांगितले, नियंत्रित गट आणि दुसरा कोणता गट? प्रायोगिक गट. बरोबर आहे की नाही? नियंत्रित गट आणि प्रायोगिक गट हे 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 थोडंसं तुम्हाला समजून. आता हे जे दोन्ही गट आहेत, नियंत्रित गट आहे आणि प्रायोगिक गट आहे, या दोन्ही गटांचा, हे गट आहेत ना, या गटांतील वर्तनाचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला प्रायोगिक पद्धतीमध्ये करता येतो. तुलनात्मक म्हणजे एक गट जो आहे तो नियंत्रित गट, दुसरा गट जो आहे तो प्रायोगिक गट, या दोन्ही गटांचा अभ्यास आपल्याला या प्रायोगिक पद्धतीमध्ये येतो. दुसरा, आता याच्यामध्ये आणखी एक आहे, नियंत्रित गट आणि प्रायोगिक गट हे सर्व दृष्टिकोनातून सारखे जातात. ते नियंत्रित गटात जे काही घटक आहेत, घटक गट म्हणूया, प्रायोगिक गट म्हणूया. प्रायोगिक गट, हे दोन्ही गट काय केलेले असतात? समान ठेवलेले असतात. समान, यांच्यामध्ये बदल नसतो, सारखेच असतात. तो नियंत्रित गट आहे तो प्रायोगिक गट आहे तो, या दोन्ही गटांना सर्व बाबतीत, सर्व दृष्टिकोनातून सारखं ठेवलं जातं. हे लक्षात आलं का? त्यानंतर वर्तनावर जे परिणाम करणारे विविध घटक आहेत, वर्तनावर जे वर्तन घडतं ना, त्या वर्तनावर परिणाम करणारे जे वेगवेगळे घटक आहेत, त्या घटकांना, विविध घटकांपैकी फक्त एक घटक बदलला जातो. ठीक आहे, एक घटक बदलला जातो आणि तेवढाच घटक बदलल्यानंतर वर्तनावर होणारा परिणाम याचा अभ्यास केला जातो. मग काय परिणाम होतोय ते पाहिलं जातं. एक व्हेरिएबल्स बदलायचं त्यात, जसं की 8-10 व्हेरिएबल्स असतात. त्या 8-10 व्हेरिएबल्स पैकी एक व्हेरिएबल आपण काय करायचा? बदलून पाहायचा. बरोबर आहे की नाही? मग आता ही बाब बदलल्यानंतर कशी आणि बदलण्यापूर्वी कशी हे माहीत पाहिजे की नाही? बदलण्यापूर्वी कशी आहे आणि बदलल्यानंतर कशी आहे हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर प्रयोगाच्या सुरुवातीला प्रयोगपूर्व चाचणी म्हणजे प्री टेस्ट आपल्याला घ्यावी लागणार आहे. दोन्ही गटांची प्री टेस्ट घेतल्यानंतर दोन्ही गट सारखे आहेत, बरोबर आहे की नाही? नियंत्रित गट आणि प्रायोगिक गट, ही गट सारखे आहेत, ते आपल्याला तपासून घेण्यासाठी काय करावं लागेल? तर एक प्री टेस्ट घ्यावी. प्रयोग करण्याच्या अगोदर किंवा प्रयोगपूर्व चाचणी आपण त्याला म्हणतो. प्री टेस्ट, प्रयोगपूर्व चाचणी. प्रयोग झाला, आता समजा आपण टेस्ट घेतली, दोन्ही गट सारखे आहेत, आपल्या लक्षात आलं. मग प्रयोग झाल्यानंतर आणखी एक टेस्ट घ्यायची असते, त्याला म्हणायचं पोस्ट टेस्ट. कोणती टेस्ट? पोस्ट टेस्ट. म्हणजे आपण प्रयोग केल्यानंतर काय काय बदल झाले आहेत हे आपल्याला शोधून काढण्यासाठी दोन्ही गटांच्या प्रायोगिक, दोन्ही जे गट आहेत त्यांच्या बाबतीत आपल्याला कोणकोणता बदल झाला हे शोधून काढता येतं पोस्ट टेस्टच्या माध्यमातून. आता वर्तनावर परिणाम करणारे अन्य घटक स्थिर असतात आणि त्याच्यामुळे काय होतं? बदलत्या घटकाचा परिणाम आपल्याला नोंदवता येत असतो. बरोबर आहे की नाही? जसं की आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये छोटंसं उदाहरण सांगतो की समजा विद्यार्थ्यांना विज्ञान शिकवत असताना दृकश्राव्य साधनांचा वापर केल्यास त्यांच्या अध्ययनावर कोणता परिणाम होतो? आलं का लक्षात? काय म्हटलं मी तुम्हाला? जर समजा दृकश्राव्य शिकवत असताना श्राव्य माध्यमांचा वापर केल्यास
वापर केल्यास अध्ययनावर कोणते कोणते परिणाम होतात, हा प्रयोग आहे छोटासा. मग आता काय करावं लागेल आपल्याला, अगोदर विद्यार्थ्यांचे 2 गट आपण तयार करतो, आपल्याला करावे लागतील, बरोबर आहे की नाही. प्रायोगिक गट जो आहे, एक्सपेरिमेंटल ग्रुप, या गटाला विज्ञान विषय शिकवत असताना आपल्याला काय करायचं आहे, दृकश्राव्य साधने, जसं की एखादा व्हिडिओ असेल, बरोबर आहे की नाही, किंवा एखादा आता जसं आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन किंवा आपण पॅनलच्या माध्यमातून शिकतो आहे ना, असं ते वापरले, बरोबर आहे का नाही. हा प्रायोगिक गट झाला. आणि त्यानंतर जो नियंत्रित गट आहे, या गटाला विज्ञान शिकवताना आपल्याला परंपरागत कडू आणि फळा वापरला फक्त, बरोबर आहे की नाही. प्रायोगिक गटाला आपण काय केलं, वेगवेगळी साधनं वापरली, म्हणजे चित्रफित दाखवली, म्हणजे व्हिडिओ दाखवला, साऊंड्स निर्माण केले, तसंच एक वातावरण तयार केलं तशा पद्धतीचं. आणि दुसऱ्या गटाला, जो नियंत्रित गट आहे, या नियंत्रित गटाला काय केलं, आपलं पारंपरिक पद्धतीनं कडू आणि फळ्याच्या माध्यमातून काय केलं, दोन्ही गटांना एकाच शिक्षकांनी शिकवलं. हे सुद्धा तुम्ही म्हणता वेगवेगळे शिक्षक घेतले तर मग फरक पडू शकतो. दोन्ही गटांना एकाच शिक्षकाने काय केलं, शिकवलं. दोन्ही गटांना एकच घटक शिकवला. लक्षात घ्या, एकच घटक म्हणजे तोच, जसं की ध्वनी आहे, त्यानंतर प्रकाश आहे ना, त्यानंतर मॅग्नेट आहे. विज्ञानामधली कुठली तरी संकल्पना एकच शिकवली, बरोबर आहे. त्याच्यानंतर ठराविक कालावधीनंतर दोन्ही गटातील विद्यार्थ्यांची एकसारखी चाचणी घेण्यात आली. एक 10-12 दिवस जाऊ दिले. 10-12 दिवस गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. मग चाचणी दिल्यानंतर, म्हणजे टेस्ट दिल्यानंतर, त्या टेस्टची आपण काय केली, तुलना केली. त्यावेळेस काय झालं, दृकश्राव्य साधनांचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये गुणात्मक फरक पडतो का, हे आपण तपासलं. ठीक आहे, हे झाला तुमचा प्रयोग. मी तुम्हाला फक्त काय केलं, तोंडी सांगितलं. परंतु आता हा प्रयोग करत असताना कुठल्या गोष्टींवर फोकस करायला पाहिजे, ते आपण थोडक्यात असं म्हणूया का, प्रायोगिक पद्धतीच्या पायऱ्या असं म्हणतात. प्रायोगिक पद्धतीच्या पायऱ्या हे काय, प्रायोगिक पद्धत वापरत असताना त्या कुठल्या घटकांना इंक्लूड केलं पाहिजे. सगळ्यात अगोदर प्रयोग करायचा आहे म्हणजे काहीतरी आपल्याला समस्या निवडावं लागेल. सुरुवातीला आपण म्हणूया समस्या निवड. प्रयोग करत असताना समस्या निवडली पाहिजे. त्याच्यानंतर गृहीतक असतात बघा, गृहीतक काहीतरी गृहीत धरलं पाहिजे. गृहीतक म्हणजे एखादा गृहीतक असतं की जसं आता प्रयोग सांगितला मी तुम्हाला की दृकश्राव्य साधने वापरल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये सकारात्मक परिणाम होतो, हे गृहीतक आहे, बरोबर आहे की नाही. त्यानंतर प्रयोगाचे नियोजन बघा, खूप महत्वाचं आहे. प्रयोगाचे नियोजन, जो आपल्याला प्रयोग करायचा आहे त्या प्रयोगाचं नियोजन करावं लागेल. आणि त्यानंतर आपल्याला प्रयोगाचं नियोजन केल्यानंतर त्याच्यामध्ये काय असेल, पद्धती असेल, स्वरूप असतील, पद्धत, त्या पद्धतीने नियोजन करा, स्वरूप काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला पाहाव्या लागतात. ठीक. त्याच्यानंतर सांगतो, आता समान गट आपल्याला तयार करावे लागतील. प्रयोग करायचा आहे म्हणजे समान गट तयार करणे. गट तयार करायचे. त्यानंतर तुम्हाला अंमलबजावणी करायची, प्रयोगाची अंमलबजावणी. प्रयोगाची काय करायची, अंमलबजावणी करायची. आणि त्याच्यानंतर माहितीचं संकलन करायचं, विश्लेषण करायचं. माहिती संकलन आणि त्या संकलनावर काय, त्या माहितीचं काय करायचं, परत
विश्लेषण करायचं, विश्लेषण करायचं आणि शेवटी काय करायचं आपल्याला निष्कर्ष काढायचं. बघा काहीतरी निष्कर्ष आपल्याला अहवाल लिहावा लागेल की नाही. अहवाल लेखन, अहवाल शेवटी आपल्याला या पायऱ्यांनी जावं लागणार आहे. प्रयोगाच्या या पायऱ्या आहेत बघा, ते लक्षात. प्रयोगाच्या काय आहेत पायऱ्या त्या पद्धतीने आहे. त्यानंतर बघा आता हे एक राहिले मुख्य घटक काय काय आहेत ते. स्वतंत्र चल आपण त्याला म्हणतो इंडिपेंडेंट व्हेरिएबल, अवलंबित चल डिपेंडेंट व्हेरिएबल. स्वतंत्र चलामध्ये संशोधक बदल करतो, उदाहरणार्थ अभ्यासाची वेळ. अवलंबित याच्यावर परिणाम होतो ते विद्यार्थ्यांचे गुण. चलामध्ये घटक काय केले जातात, कंट्रोल्ड व्हेरिएबल्स मध्ये सर्वच्या सर्व घटक ठेवले जातात. ठीक आहे. आता हे मी तुम्हाला सांगितलं, समस्या निश्चित करणं, गृहीतक असणं, नमुना निवड, गटांची विभागणी, प्रयोग करायचं, निरीक्षण करायचं, संकलन करायचं, निरीक्षण करायचं, निष्कर्ष काढायचे आणि अहवाल लिहायचा. त्याच्यानंतर आता एक उदाहरण दिले, आपण अभ्यास केला की जास्त अभ्यास केल्याने गुण वाढतात का. स्वतंत्र चल इथं काय आहे, अभ्यासाचा कालावधी किती आहे. अवलंबित चल काय आहे, परीक्षेतील गुण. दोन गटामध्ये इथे विचार केला तर प्रायोगिक गट आहे जास्त अभ्यास करणारा, नियंत्रित गट आहे सामान्य अभ्यास करणारा. या गोष्टी आहेत. आता या प्रयोगाचे काही फायदे आहेत, गुण आहेत, ते आता आपल्याला बघायचे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारण परिणाम संबंध स्पष्ट होतो. जास्त काही गुण, अचूक व वैज्ञानिक निष्कर्ष इथं काढता येत असतात आणि वैज्ञानिक निष्कर्ष इथं आपल्याला काढता येत असतात. पुनरावृत्ती रिपिटेशन आपल्याला शक्य असतं. मुळात प्रायोगिक पद्धत जी आहे, या प्रायोगिक पद्धतीला वैज्ञानिक व वस्तुनिष्ठ पद्धत आहे असं काय. वैज्ञानिक व वस्तुनिष्ठ व वस्तुनिष्ठ पद्धत, निष्ठ पद्धत. किती वेळा प्रयोग केले तर त्याची निष्कर्ष सारखे येतात. निष्कर्ष वस्तुनिष्ठ व विश्वासार्ह असतात. बघा निष्कर्ष कसे येतात याच्यात प्रायोगिक पद्धतीमध्ये, वस्तुनिष्ठ निष्कर्ष येतात आणि हे निष्कर्ष कसे असतात, विश्वासार्ह असतात. विश्वासार्ह, तर विश्वास ठेवला जाऊ शकतो असे निष्कर्ष असतात. या प्रायोगिक पद्धतीमध्ये पूर्वग्रहाला वाव नसतो. पूर्वग्रह त्याला वाव नसतो. वाव नसतो हे लक्षात. पूर्वग्रहाला वाव नसतो. पुन्हा अजून निष्कर्ष तुम्हाला वारंवार पडताळून पाहता येतं, म्हणजे तेच विश्वासार्हता आहे. त्याच्यानंतर या संकल्पना आहेत, या संकल्पनांची पडताळणी देखील प्रयोग करून तुम्हाला पाहता येत असते. बरोबर आहे. त्यानंतर ज्या काही संकल्पना दिलेल्या आहेत त्या संकल्पना प्रयोगाच्या माध्यमातून पडताळणी करून पाहता येतात. त्याचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला करता येतो. त्याचा कारण आणि परिणाम याचा सहसंबंध आपल्याला पडताळून पाहता येतो प्रयोगाच्या माध्यमातून. वर्तनाचा किंवा वर्तन बदलाचा सखोल अभ्यास आपल्याला करता येतो. त्यामुळं प्रायोगिक पद्धत ही त्यासाठी महत्त्वाची आहे. त्यानंतर जे सर्वसाधारण नियम असतात, सर्वसाधारण नियम आपल्याला शोधण्यासाठी हे मदत होते. त्यानंतर काही गृहीतक धरलेले असतात, ग्राह्य धरलेले असतात. मग आता ते ग्राह्य धरलेले जे आहेत है ना, सामान्यीकरण काही जे ग्राह्य धरलेले आहेत की नाही हे आपल्याला ठरवता येत असतं. ते आहेत तुमचे प्रायोगिक पद्धतीचे फायदे. गुण देखील म्हणता येतं. प्रायोगिक पद्धतीचे फायदे
किंवा गुण. टेक्स्ट बुक. त्याचे काही तोटे आहेत का? तोटे, फायदे, तोटे. मर्यादा म्हणता येत आपल्याला, याला दोष म्हणतात. दोष, मर्यादा. तो शब्द प्रयोग परीक्षेमध्ये त्या पद्धतीने दोष आणि दोष मधला दोष, मर्यादा. आता प्रायोगिक पद्धत खर्चिक आणि वेळ खाऊ पद्धत. बघा, वेळ जास्त लागतो, खर्चही जास्त लागतो. खर्चिक आणि वेळ खाऊ ही पद्धत, बरोबर आहे. आता तुम्ही किती जरी म्हणलं तरी सर्व घटक नियंत्रित आणि समान करणं काम आहे. समान करणे कठीण काम आहे की नाही? आता माझ्यासारखा दुसरा एखादा शिक्षक आणायचं शिकवायला म्हणलं, एकदम सारखाच, काहीच बदल नाही, शक्य होणार आहे का? अशा गोष्टी शक्य होणार आहेत का? नाही, है ना. नॉलेजच्या बाबतीत असेल, किंवा दिसण्या असण्याच्या बाबतीत असेल, किंवा बोलण्याच्या बाबतीत असेल, थोडाफार तरी फरक पडेलच का नाही? पडणारच आहे. म्हणून सारखे गट तयार करणं, म्हणजे सर्व घटक आहे ते नियंत्रित पद्धतीनं समान करणं हे नसतं, तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मला सांगा, या अशा गोष्टीला कृत्रिम प्रतिसाद मिळू शकतो की नाही? प्रतिसाद, जर कृत्रिम प्रतिसाद मिळाला तर मग काय करायचं? प्रयोग फेल जाईल ना, बरोबर आहे की नाही? है ना. मला जर विचारलं, किंवा तुमच्यापैकी जर कोणाला विचारलं, तुम्हाला टेट मध्ये मार्क किती आहेत, किंवा मागच्या टीईटी मध्ये मार्क किती आहेत, तुम्ही 100% 81 म्हणणार. मला पडलेले 55च. टक्के नाही म्हणत मी, मार्क म्हणतो. मार्क 55च पडले, 81 सांगितले. सगळीकडे सांगत सुटले की 81 मार्कावरून गेलो, है ना. हे असं आहे ना, म्हणजे कृत्रिम प्रतिसाद मिळेल का नाही? मिळू शकतो. आता हा तोटा आहे त्याचा प्रायोगिक पद्धतीमध्ये. मग एखाद्याला जर विचारलं, एखाद्या त्या प्रयोग ज्या गटावर करायचा आहे त्याला जर विचारलं, तुझ्याकडं समजा त्या वाहनाने आला असतो, तो सायकलवर जरी आलेला असला तर तो काय म्हणेल, मी कारने आलोय. कृत्रिम प्रतिसाद आहे की नाही? ज्या वेळेस तो तसा प्रतिसाद देईल, त्याचा तो प्रतिसाद आपल्याला नोंदवावा लागेल का नाही? तेही नाही. चुकीने म्हणजे चुकीने म्हणण्यापेक्षा त्याने तो चुकीचा प्रतिसाद दिलाय, कृत्रिम प्रतिसाद दिलाय, तरी सुद्धा त्याचं म्हणणं नोंदवावं लागेल. हा काय आहे? प्रायोगिक पद्धतीचा दोष आहे. प्रयोगामध्ये त्या पद्धतीचे दोष आहेत, प्रतिसाद वगैरे मिळणं, त्या गोष्टी आहेत. झालं. त्याच्यानंतर आता मला सांगा, एखादा व्यक्ती प्रयोग करतोय, कोणावर तरी प्रयोग करतोय, प्रयोज्य आणि प्रायोजक. आता ही प्रायोजक व्यक्ती ना, ती तज्ज्ञ व्यक्ती असणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळी तज्ज्ञ व्यक्ती भेटेलच याची शाश्वती आहे का? नाही, व्यक्ती मिळत नाहीत. त्याच्यानंतर प्रयोज्य, ज्या व्यक्तींवर आपण जे प्रयोगाला अनुकूल नसेल तर भलतेच परिणाम आपल्याला आढळून येऊ शकतात. ठीक आहे. समजा एखादा प्रयोग करायचा आहे, तो प्रयोग करण्याला ज्याच्यावर प्रयोग केला जातोय ते प्रयोज्य जर अनुकूल नसतील किंवा त्यांना त्यात काही इंटरेस्ट वगैरे नसेल तर प्रयोग सक्सेस होणार आहे का? नाही होणार. हे दोष आहे त्याचा. त्यानंतर जसं काही समस्या ज्या असतात समाजामध्ये, जसं प्रदूषण असेल, बालमजुरी असेल, है ना, त्याच्यानंतर नैतिक विकास असेल, त्यानंतर सामाजिक वर्तन असेल, अशा वेळी अशा काही समस्या आहेत त्यांच्या बाबतीत प्रयोग अशक्य, शक्यच नसतं, तसा प्रयोगच होऊ शकत नाही. ते हा काय आहे? दोष आहे. त्याच्यानंतर प्रयोग करता जो आहे
तो प्रयोग करता जर पूर्वग्रह दूषित असेल है ना, त्याची विचारसरणी समजा पूर्वग्रह दूषित जर त्याची विचारसरणी असेल, काय होणार आहे? प्रयोग सक्सेस होणार आहे का? नाही होणार, बरोबर आहे की नाही? मग काय करेल तो? पूर्वग्रह जर दूषित असेल तो, तर तो नियंत्रित गटापेक्षा प्रायोगिक गट सरस ठेवण्याचा प्रयत्न करेल, बरोबर आहे का? नियंत्रित गटापेक्षा प्रायोगिक गट सरस ठेवण्याचा तो प्रयत्न करेल. त्यामुळं जे काही उद्देश साध्य करायचा आहे तो उद्देश साध्य होणार नाही. त्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आणखी पुढे जाऊन बघितलं तर विद्यार्थी, शिक्षक, त्याच्यानंतर पालक, नागरिक यांचं सहकार्य अपेक्षित आहे की नाही आपल्याला? यांचं सहकार्य अपेक्षित असताना जर ते सहकार्य मिळालं नाही, अपेक्षित तर आहे पण मिळेलच हे सांगता येईल का? नाही. जर सहकार्य मिळालं नाही तर मग प्रयोग सक्सेस होईल का? नाही होणार. हा दोष आहे प्रायोगिक पद्धती. ठीक आहे. त्यानंतर प्रयोगशाळेमध्ये काही गुंतागुंतीच्या गोष्टी असतात है ना, तिथली परिस्थिती जी आहे ती गुंतागुंतीची असते आणि मग अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस एखादं वर्तन घडतं ते म्हणजे वर्तन वातावरण निर्माण करणं किंवा अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करणं थोडंसं कठीण असतं. मग म्हणून हा प्रयोग सक्सेस अडचणी येतात. ठीक आहे. आता एखाद्या वेळेस प्रायोगिक गट आहे आणि नियंत्रित गट आहे. हा व्यक्तींचा गट आहे ना, तर प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असतात, अनुभव वेगवेगळे असतात, बरोबर आहे की नाही? आलेल्या म्हणजे वेगवेगळे चेतना वेगवेगळ्या असतात, डोक्यात वेगवेगळे विचार असतात है ना, भावनिक असतील, मानसिक, कौटुंबिक हे विचार असतात. हे जर ह्या गोष्टी लपविल्या काय होणार आहे? निष्कर्षावर विपरीत परिणाम होणार आहे. व्यवस्थितरित्या निष्कर्ष निघणार नाही. हे तुम्हाला तिथं दिसून येतं. म्हणजेच काय? प्रायोगिक पद्धतीचे हे काय आहे? दोष आहे. आता बघा, प्रायोगिक पद्धतीचे आपण इथं आता याचा उपयोग कुठं कुठं होतो? शिक्षणशास्त्रामध्ये उपयोग होतो, मानसशास्त्रामध्ये उपयोग होतो, वैद्यकीय संशोधनात उपयोग होतो, सामाजिक विज्ञानाचा उपयोग. आता हे झालं तुमचं, कोणती पद्धत झाली? ही तुमची प्रायोगिक पद्धत पूर्ण झालेली आहे. ठीक आहे. आता मानसशास्त्रामध्ये प्रायोगिक पद्धतीला खूप महत्त्वाचं स्थान. त्यावर एखाद दुसरा प्रश्न तुम्हाला तो म्हणजे येतोच. त्यामुळे प्रायोगिक पद्धत चांगल्या पद्धतीनं अभ्यासून ठेवा. वारंवार बघा. विद्यानिकेतन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. तर आपली बॅच चालू आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, जाऊन तुम्ही काय करायचं आहे, विद्यानिकेतन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. मला डायरेक्टली ॲपवरती. आजच्या लेक्चरमध्ये आता इथं थांबण्याची वेळ झालेली आहे. थांबूयात. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय भारत.